नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। हे पहा, आपण चपातीपासून एक गोड पदार्थ बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला मी ताज्या 2 चपाती घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर 1 वाटी गूळ आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत। गॅस मी अजून चालू केलेला नाही। याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घेत आहे आणि 1 वाटी गूळ। आता आपण गॅस चालू करू। सुरुवातीला पाण्यामध्ये गूळ आपण वितळून घेऊयात। आपल्याला पाक वगैरे काही करायचा नाही। याच्यामध्ये आपण स्वादानुसार विलायची पावडर टाकून घेऊयात। कधी असं वाटलं ना की आपल्याला गोड खावंसं वाटलं तर हा गोडाचा पदार्थ नक्की करा, खूप छान लागतो। हे पहा, पाण्यामध्ये गूळ वितळलेला आहे। मी गॅस बंद करते। हे पाणी आपण गाळून घेऊयात। कारण गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल ना तर तो गाळून जातो, त्याच्यासाठी ही प्रोसेस अगोदर पहिली करून घ्यायची। आणि हे पाणी पुन्हा याच्यात ओतून घेऊयात। याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊयात आणि ह्या ज्या चपात्या आहेत याच्या आपण तुकडे करून घेऊयात साईडला। तोपर्यंत पाणी उकळते तोपर्यंत तुकडे असे हातानेच करायचे। आता पाणी उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये हे तुकडे आपण टाकून घेणार आहोत। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात आणि मंद गॅस करूयात। आता याच्यामध्ये आपण जी चपाती टाकलेली आहे, ड्रायफ्रूट आहेत, ते चांगले शिजून घेऊयात। हा गोडाचा पदार्थ तुम्ही एकदा करून खा, एकदा केलं ना तर सारखं सारखं करता। अतिशय सुंदर हा पदार्थ लागतो पहा। आता आपण 1 ते 2 मिनिट हे आपण शिजून घेऊयात। एक ते 2 मिनिट झालेला आहे आणि आपण गॅस बंद करणार आहोत। हे पहा, आपला गरमागरम असा चपातीचा हलवा तयार झालेला आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागतो। गूळ आणि चपाती याच्यामध्ये आपण शिजवलेलं आहे, त्याच्यामुळं पौष्टिक सुद्धा खूप आहे। चपातीचा हलवा खूप छान चवदार आणि पौष्टिक सुद्धा आहे। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।